छत्रपती संभाजीनगरमधल्या संतोष लड्डा दरोडा प्रकरणामध्ये एक अपडेट येते। तुळशी वृंदावनामध्ये 22 तोळे सोनं लपवलेलं जिवंत काडतुसं सुद्धा तुळशी वृंदावनामध्ये पुरून ठेवलेली अमोल खोतकरची बहीण रोहिणीनं लपवलेलं सोनं सगळे होतं। तर छत्रपती संभाजीनगरमधल्या संतोष लड्डा दरोडा प्रकरणामध्ये ही मोठी बातमी आहे। संतोष लड्डा यांच्या घरी दरोडा टाकून अमोल खोतकरनं दिलेलं काही सोनं त्याची बहीण रोहिणीनं घरी लपवून ठेवलेलं होतं आणि तुळशी वृंदावनामध्ये लपवून ठेवलेलं होतं। शिवाय कुंडीमध्ये काही जिवंत काडतुसं सुद्धा पुरून ठेवलेली होती आणि तुळशी वृंदावनमध्ये हे सोनं कसं लपवून ठेवलेलं होतं याबाबत एक व्हिडिओ पुढे आला। इथून तब्बल 22 तोळे सोनं मिळालेलं होतं आणि कुंडी फोडून हे सोनं नंतर बाहेर काढण्यात आलं। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडून आणखी तपशील जाणून घेऊया। विशाल, अत्यंत धक्कादायक आहे, 22 तोळे सोनं हे तुळशी वृंदावनामध्ये लपवलेलं होतं आणि त्याचबरोबर जिवंत काडतुसं सुद्धा वृंदावनात लपवलेली होती। काय नेमके तपशील आहेत? संतोष लड्डा यांच्या घरी जो दरोडा पडला होता त्याचा तपास सुरू होता। या प्रकरणात आतापर्यंत 21 आरोपींना अटकही करण्यात आली आणि सोन्याचा शोध सुरू आहे। त्यात काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अमोल खोतकर याचा एन्काउंटर केला होता आणि त्याच्या कुटुंबियांची चौकशी सुरू होती। त्या अंतर्गत पोलिसांना माहिती मिळाल्यानुसार अमोल खोतकर याच्या बहिणीच्या घरी पोलिसांनी छापा टाकला होता आणि त्या छाप्यात हे सगळं सोनं पोलिसांना सापडलेलं होतं। एका कुंडीमध्ये हे सोनं ठेवलेलं होतं, लपवून ठेवण्यात आलं होतं। सोबतच एका दुसऱ्या कुंडीमध्ये काही जिवंत काडतुसं सुद्धा पुरून ठेवण्यात आली होती। पोलिसांनी या सगळ्याचा शोध घेतलेला आहे आणि हे सगळं जप्त केलेलं आहे। 22 तोळे हे सोनं होतं। सोबतच आता ज्यांचा एन्काउंटर झाला त्या अमोल खोतकर याची बहीण रोहिणी खोतकर यांना आता अटक करण्यात आलेली आहे। आतापर्यंत जवळपास 50 तोळे सोनं या प्रकरणात सापडलेलं आहे। मात्र तब्बल 5.5 किलो सोनं चोरीला गेलं होतं। हे चोरीला गेलेलं सोनं शोधण्याचं पोलिसांपुढचं आव्हान अजूनही कायम आहे। अनुपमा, खरंय, धन्यवाद विशाल दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।